जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा व्हिडिओ थोडं लेट आहे, पण भावांनो थोडं लेट काय कारणामुळे झाले मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये. आणि भावांनो बघा, आपल्यासाठी तुम्हाला सर्वांना माहीतच असलं असेल की वेकन्सी आपली वाढलेली आहे. ही जी नोटीस होती ती 21 तारखेला नोटीस आलेली आहे. आज जणू 24 तारीख आहे, तरी आज मी व्हिडिओ 3-4 दिवसानंतर बनवतो. याचं कारण मी तुम्हाला सांगेन भावांनो. आणि आपली वेकन्सी वाढलेली आहे, महाराष्ट्रासाठी खूप छान वेकन्सी झालेली आहे. पुढचा जो व्हिडिओ भावांनो येईल आपला ह्याच्यानंतर भावांनो, व्यवस्थित एकदम महाराष्ट्राला जागे किती आहेत, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, EWS असो, SC असो, ST असो, OBC असो आणि ओपन असो, यांना जागा किती आहेत आणि जे मी याआधी फिजिकल कट ऑफ सांगितली होती त्याच्यापेक्षा पण खाली जाईल का, मेरिट का त्याच्यापेक्षा जास्त जाईल, हा मी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन भावांनो. आणि फिजिकल कट ऑफ महाराष्ट्रात किती जाणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे भावांनो. बघा, आपली जी वेकन्सी आहे ते खूप चांगली या पद्धतीनं वाढलेली आहे. जी जास्त करून चांगल्या पद्धतीची वेकन्सी वाढलेली आहे ते वाढलेली आहे भावांनो CISFची जी वेकन्सी झालेली आहे भावांनो, ते झाली 14,000, जवळपास 15,000 वेकन्सी जी आहे ते CISFची झालेली आहे. आणि आपली वेकन्सी होती 39,000, तरी भावांनो आता जी वेकन्सी झालेली आहे ती 53,690 वेकन्सी या ठिकाणी झालेली आहे. तरी भावांनो आपण बघू आता पुढं की राज्यवाईज आपण जर बघायला गेलो भावांनो की आपल्या महाराष्ट्राला भावांनो की किती वेकन्सी या ठिकाणी भेटलेली आहे. तरी महाराष्ट्रासाठी मी सांगेन भावांनो तुम्हाला, महाराष्ट्रासाठी सर्वप्रथम आपण BSFची बघूया. महाराष्ट्रासाठी बघा, SCला 62 वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्रासाठी. आणि त्यामध्ये बघा, आणि STला 55 आलेले आहे, OBC 167, 62 वेकन्सी EWSला आलेली आहे, URला 271. तरी बघू शकता आपण BSFसाठी महाराष्ट्रासाठी टोटल वेकन्सी आहे 617 वेकन्सी BSFसाठी आहे. आणि CISFसाठी महाराष्ट्रासाठी वेकन्सी जर आपण बघितली तरी महाराष्ट्रासाठी 684 वेकन्सी आहे CISFसाठी. आणि 638 जी आहे ते CRPFसाठी आलेली आहे, 638. SSB जी आहे 38 वेकन्सी फक्त. आसाम ITBP जी आहे 119 वेकन्सी आहे, 53 वेकन्सी आसाम रायफलचे आलेले आहे. तरी भावांनो इतकी वेकन्सी आलेली आहे. आणि टोटल जे आपल्या महाराष्ट्रासाठी टोटल वेकन्सी झालेली आहे ते 2149 वेकन्सी महाराष्ट्रासाठी चांगली वेकन्सी या ठिकाणी आपण म्हणू शकतो महाराष्ट्राची आपल्या झालेली आहे. 2149 वेकन्सी म्हणजे भावांनो खूप छान वेकन्सी आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा, फक्त ती जनरल एरिया मेल साठी आहे आणि बाकी नक्सल वगैरे असं सगळं वेगळं आहे अजून. ठीक आहे, अजून त्यामध्ये फक्त आपण जनरलमध्ये काउंट आहे तर जनरलमध्ये 2149 वेकन्सी म्हणजे भावांनो मागच्या भरतीपेक्षा तर खूप मला वाटतं चांगली वेकन्सी आलेली आहे आपली. ठीक आहे, तरी आपण आता फक्त फिजिकलकडे ज्या मुलांचे चांगला स्कोर बसलेला आहे की त्यांनी बघा फक्त फिजिकलकडे लक्ष द्या, चांगल्या पद्धतीनं फिजिकल करा. जे असे बी काही मुलं आहेत ज्यांना खूप चांगले मार्क आहेत पण त्यांना जे काय आहे ते फिजिकल होत नाही, वेट जास्त आहे त्यामुळे त्यांचं फिजिकल होत नाही, पण मार्क चांगले आहेत. तरी भावांनो तुम्ही आतापासून तयारीला जबरदस्त लागा. मी सांगतो रिझल्ट जे आहे ते मेच्या 15 ते मेच्या 20 तारखेपर्यंत 100% आपला रिझल्ट येईल. जर या दरम्यान आपला रिझल्ट नाही आला तर मग अजूनसुद्धा वेकन्सी वाढवू शकते, हा लिहून घ्या. जर एका महिन्याच्या आत वेकन्सी आता वाढलेत तर एका महिन्याच्या आत जर रिझल्ट नाही आला तर वेकन्सी वाढण्याचे चान्स आहेत भावांनो. ठीक आहे, 13 जूनला मागच्या भरतीमध्ये रिझल्ट वेकन्सी वाढली होती आणि 10 जुलैला काय तर रिझल्ट आलता आपला भावांनो. ठीक आहे, आणि ऑक्टोबरपासून फिजिकल स्टार्ट झालता. तरी यामध्ये भावांनो जर एका महिन्यात आपला जर रिझल्ट नाही आला तर 100% आपली जी आहे पुन्हा वेकन्सी वाढणार म्हणजे वाढणार.
53 आहे, तर भावांनो कदाचित अजून 10-15 मला वाटते की वेकन्सी वाढेल. का वाढेल की कारण SSCचा जो कॅलेंडर आहे तो कॅन्सल झालेला आहे आणि पुढची भरती निघेल का न निघेल याची गॅरंटी आता नाही. काय माहीत की त्यांनी नवीन कॅलेंडर काढतील आणि त्यामध्ये SSC GD 2026चा ऑप्शन नाही, याचमध्ये ऑप्शन ठेवले आणि ती जर वेकन्सी यामध्ये ॲड करून टाकले तरी असा पण होऊ शकतं भावांनो. ठीक आहे, पॅरामिलिटरी फोर्स आहे आणि तुम्ही बघत असाल की आता काय चालू आहे नेमकं. ठीक आहे, फोर्सची सगळ्यात जास्त गरज आहे. ठीक आहे, खास करून तर CRPFची तर अतिशय गरज आहे भावांनो आपल्यासाठी. आणि CRPFची बघा वेकन्सी खूप कमी आहे, 13,787 वेकन्सी आहे. या वेकन्सीनं भावांनो काहीच होणार नाही फक्त मेलसाठी. आणि जर आपण बघायला गेलो टोटल तर 14,359 वेकन्सी, फक्त 14,360 वेकन्सी, फक्त इतकेच वेकन्सी आहे फक्त CRPFची. कमीत कमी हा वेकन्सी मला वाटतं 24-25 हजारपर्यंत जाईल जर रिझल्ट नाही आला तर. ठीक आहे, वेकन्सी अजून वाढू शकते. फक्त तुम्ही आणि ज्यांनाचा असं होतं की मार्क कमी आहेत मी बसू शकतो का नाही, भावांनो तुम्ही फिजिकल तयारी करा. ठीक आहे, फिजिकल करत राहा, काही फरक पडणार नाही. 2-3 तास अभ्यास आणि फिजिकल करा. याच्यात लगेच पोलीस भरती आहे, वनरक्षक भरती आहे. ह्यामध्ये नाही तर ते जो फिजिकल आपण GDसाठी यूज करताय तो फिजिकल इकडं कवर होऊन जाईल. मी सांगतो शक्यतर तुम्ही वनरक्षकची फिजिकलची तयारी करा. ठीक आहे, वनरक्षकची फिजिकलची तयारी धरून चला. GD काय नाही सगळंच कवर होऊन जाईल, कारण त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फिजिकल असतो वनरक्षकला. ठीक आहे, 17 मिनिटामध्येच 5 किलोमीटर आहे, तर त्यासाठी आणि GDला बी 5 किलोमीटरच आहे, त्यासाठी तिकडून तुमचं कवर होऊन जाईल. ठीक आहे, वनरक्षकची जर कोण तयारी करत असेल त्यासोबत रोज दररोज हळूहळू या ठिकाणी तुम्ही तयारी करा चांगल्या पद्धतीनं. आणि यंदा ज्यांना मार्क चांगले आहेत त्यांनी तरी कृपया करून फिजिकल आऊट होऊ नका प्लीज सांगतो. डॉक्युमेंट नसतील, जर चांगले मार्क पडले असतील तर डॉक्युमेंट आताच तयार करा. सर्कल डेट वगैरेचं काही टेन्शन घेऊ नका, डॉक्युमेंट फक्त तुमच्याकडे रेडी ठेवा. ठीक आहे, भेटू भावांनो पुढच्या व्हिडिओला. मी कट ऑफ सांगेन तुम्हाला की महाराष्ट्रासाठी आता वेकन्सी वाढून की कोणत्या कास्टला किती जागा आहेत आणि काय नाहीत आणि किती कट ऑफ वाढू शकते आणि सेफ स्कोअर काय राहणार आहे, मी पूर्ण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगेन. आणि भावांनो जर कोणाला अशी अपडेट GDसाठी पाहण्यासाठी जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास एखादा लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओला. SSC GD फिजिकल कट ऑफ 2025.